वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित 13वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन शिर्डी येथे दिनांक 22-23 मार्च 2025 रोजी केले। यामध्ये दिनांक 22 मार्च प्रथम दिवशी अनेक मंत्री, नामदार, खासदार, सामाजिक कार्यकर्ते यांनी हजेरी लावली व देवस्थान प्रमुख यांनी या 2 दिवसीय संमेलनाचे आयोजन वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र अध्यक्ष हरिभक्त परायण विठ्ठल पाटील काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी दिंडी सोहळा, उद्घाटन सोहळा, परिसंवाद सोहळा, संतांची मांदियाळी, हरिपाठ व भारुड असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडलेत। म्हणजे जे संत निर्माण झालेले आहेत त्या संतांनी निर्माण केलेले साहित्य जे अजरामर आहे, जे कालातीत आहे, त्याचा कधीही नाश होऊ शकत नाही, ते समाजाच्या कल्याणाकरता केलेलं आहे। आणि म्हणून मग ते ज्ञानेश्वरी असो, अमृतानुभव असो, आपला हरिपाठ असो किंवा तुकारामाचा गाथा असो किंवा इतर एकनाथी भागवत असो, एकोबाज्य असो, तर त्यांचं अनेक साहित्य असो, तर हे संपूर्ण साहित्य, हे संपूर्ण भगवानी समाजाकरता निर्माण केलेले आहे। स्वार्थ वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र 13वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन शिर्डी सारख्या ऐतिहासिक ठिकाणी होत आहे। आदरणीय साईबाबांचं हे अत्यंत महत्त्वाचं देशभरातले श्रद्धाळू मित्र लाखोच्या संख्येने असतात आणि देशामध्ये जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन किंवा त्याच्यामध्ये पूर्वीपासूनच्या आणि शिर्डी या ठिकाणी का अत्यंत विठ्ठल पाटील हे माझे सांगत मराठा आहेत पण घरी बौद्ध समाजाशी त्यांच्या अत्यंत जवळ संतांनी महाराष्ट्रामध्ये केलेले अत्यंत महत्त्वाचं काम त्या संतांच्या विचार अशा या धार्मिक कार्यक्रमामध्ये हे सरकार विखे साहेब असतील, आम्ही असो, हे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आमचा धर्म टिकला तर आम्ही टिकू। राजसत्ता आणि धर्मसत्ता हे कधीतरी एकत्र आले पाहिजे, हे आमचं ठाम मत आहे। जर राज्यसत्ता जर कोणी जर म्हणत असेल की आम्ही हुकुमशाही पद्धतीवर चालू शकतो तर ते कधी होणार नाही, जोपर्यंत धर्मसत्ता त्यांच्याबरोबर जोडल्या जाणार नाही। म्हणून धर्मसत्ता कधीही राजसत्तेबरोबर असते आणि राजसत्ता ही धर्मसत्तेबरोबर असली पाहिजे, हे मानण्याला पाहिजे आल्यावर। म्हणून आज आलेल्या विविध भागातून आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि पुढील वर्षी सुद्धा याच्यापेक्षा चांगला दरवेळेला ही गर्दी, दरवेळेला हे सर्व वारकरी, दरवेळेला हे सर्व भाविक एका ठिकाणी आणण्याचं काम आपण करावं। सरकार सर्व पद्धतीने आपल्याला मदत करेल। पुन्हा एकदा या ठिकाणी बोलून जो माझा मान सन्मान सामुदायिक त्या पद्धतीनं महाराष्ट्रातील थोर विचारवंत जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज ज्यांचं आता भाष्य झालं ते डॉक्टर सदानंद मोरे सर, या संमेलनाचे अध्यक्ष हरिभक्त परायण, दिंडीकरी खडकरी समाज संघटनेचे अध्यक्ष संजय महाराज देऊळकर, मागील संत साहेब 12व्या संत साहेब संमेलनाचे अध्यक्ष हरिभक्त परायण आणि डॉक्टर कुंडली फडाचे अध्यक्ष माधव महाराज शिवनेकर तात्या, महाराष्ट्राचे एक थोर अभ्यासक आणि संध्या
ज्यांना साक्षात सरस्वती पूजन म्हटलं तर चालेल, त्याच पद्धतीनं पंढरपूरमध्ये परंपरा असलेले आदरणीय हरकरी विवेक गोसावी महाराज भारताबाहेर आणि वारकरी संप्रदायाच्या संतांच्या अभंग मेळ्याचे हरिभक्त पारायण विना सोहळ्यात आलेला आहे आणि या संत साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद ज्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे ते संमेलनाध्यक्ष हभप संजय महाराज, देहूकर महाराज, हभप डॉक्टर सदानंद मोरे सर आणि मान्य आता भगिनी आणि सज्जन. वारकरी साहित्य परिषद का स्थापन झाली, त्याच्या पाठीमागे नेमका उद्देश काय होता हे डॉक्टर सदानंद मोरे सरांनी अत्यंत मोजक्या शब्दात परंतु अत्यंत वस्तुनिष्ठपणे सांगितले. पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.